धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका लग्न सोहळ्याला हिंसक वळण लागले असून 2 गटांतील वादातून झालेल्या हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आनंदाचे वातावरण असलेल्या विवाह समारंभात अचानक शस्त्रांचा वापर झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। जुन्या वादातून आणि सोशल मीडियावरील चिथावणीखोर स्टेटसमुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींना गुजरात सीमेवर जेरबंद केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेरमध्ये एका कौटुंबिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या आनंदाच्या सोहळ्यावर जुन्या वादाचे सावट होते। 6 महिन्यांपूर्वी एका साखरपुड्याच्या निमित्ताने मुलीकडील नातेवाईक सोनगड येथे गेले असता तिथे त्यांचा अपमान झाल्याचा राग मनात होता। त्यातच मोबाईलवर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्याने दोन्ही कुटुंबातील तणाव अधिकच वाढला। या वादाचं पर्यावसन आज धारधार शस्त्रांनी केलेल्या खुनी हल्ल्यात झाले। या भीषण हल्ल्यात सुरेश गोसावी आणि देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर साहिल गोसावी याचा धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेत अन्य 2 आणि 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हत्याकांड घडविल्यानंतर आरोपींनी आपली ब्रेझा कार घेऊन गुजरातच्या दिशेने पलायन केले। घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला। ओटाबारी येथील गुजरात सीमेजवळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपींचे वाहन अडवले। यावेळी पोलिसांनी कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि वाहन चालक अशा तिघांना ताब्यात घेतले आहे। पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे। सध्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। किरकोळ वादातून 3 तरुणांचा बळी गेल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। ते हडदला गेले होते साक्रीपासून, तो त्यांच्या मनात काय होतं ते आपल्याला कन्फर्म नाही सर। त्यांनी काय केले, जसे गाडीमधून उतरले डायरेक्ट हमला चालू केला। हमला असं चालू केलं तर चाकूपासून छातीमध्ये टाकायचे, कुठं पण टाकायचे। 2 जण तिथं वारले आणि एक लहान भाऊ इथं वारलेला आहे, मामाचा मुलगा। मग याच्यानंतर आम्ही सगळे साई आहे, माझ्या मामा पण वारला आणि भाऊ पण वारला। आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो, पण एवढा पुरं कन्फर्म नाही त्यांनी दुश्मनी काय केली। आम्ही तो लग्न हडदमध्ये गेलो होतो तिथे। असं म्हटलं जातंय की तुमचा पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होता, त्याच्यानं या गोष्टी घडल्या आहेत। आता वाद बी एवढा तेवढा काही राहिलं तर माणूस काही जीवानं मारून नाही टाकत कोणाला। आला असता, बसला असता, बोलला असता काहीतरी, कुठली गोष्ट काय वादच नव्हता साखरेवाल्यांचं आमच्यानं। श्री आम्ही हडदला गेलो होतो तिथं। मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता, विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली, मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे आहे ना राहणीमान सर्व आहे ना, ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो, मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ, हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे, म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको, म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग, जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला, जयू अण्णाला साक्रीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्या भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे, तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला, अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती, छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे
तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो, म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी, त्याला बी घाव मारला. आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत, त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. कानागिरी, झुलालगिरी गोस्वामी, राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी, राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असलं तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगडमध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे. पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं. पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर, देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काही संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे. खर्च करून जातो, जिथं गरीबावर अत्याचार झाला तरी मी पिंपळनेरला येताना साक्रीहून पोलीस स्टेशनला गेलो. साहेब जरा कार्यक्रमाला असताना साहेबांना म्हटलं कळवून देऊ की यांनी असे चेतावणी करून स्टेटस ठेवले. मीडियावाल्याला हे स्टेटस बघायला पाहिजे. हे स्टेटस त्याच्यानंतर हे तारीख वाईज स्टेटस बघा, हे कालचेच. त्याच्यानंतर हे त्याच दिवसाचं हे लग्नाचे स्टेटस बघा. म्हणजे त्याने हां हे प्लॅन वाईज आता आम्हाला माहिती नाही. हे मी नवरदेवला आणि नवरीच्या बापालाच रात्री 12 वाजता मुंबईहून आलो. ते दाखवलं की बाबा तुझ्या लग्नात असा विषय आहे, तू तुझे तिथले नवरदेव सोनगडचाच तुमचा नवरदेव आहे तर त्याला सांगा, त्याला समजवतील, भांडणं तडणं व्हायला नको. तरी मला आहे ना, माझ्या मनात भीती होती का माझे पोरं आहे, माझे बी 4-5-10 पोरं आहे. म्हटलं भांडणं होतील, काय झालं लग्नवाल्याचे बी नुकसान होईल, पोरांचा बी नुकसान होईल. आणि आपल्या इच्छा नाही का कोणाच्या इथं वाईट व्हावं. तर मी अजय अण्णाला सोबत घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो. साहेब कार्यक्रमाला असताना अण्णा म्हणायला लागले, म्हणे आपण संध्याकाळी निवांतपणे येऊ म्हणे आणि निवांतपणे येऊन म्हणे आपण कार्यक्रम करू. चाल म्हणे आपण नवरदेवचा बापाला भेटून घेऊ म्हणे, साखरपुडा आहे ते भेटून घेऊ. म्हटलं अण्णा तुम्ही भेटून घेऊ, आपण सोबतच जाऊ. तिथं भेटायला गेलो तर आमच्या आधीच ते येऊन बसले होते. तर त्यांचं बोलणं मला बघून वेगळीच पद्धतीने त्यांचं बोलणं चालू होता. मग ते स्टेटसच्या विषय काढला. म्हटले समाजाचं लग्न आहे, जर तुम्ही सोनगडचा नवरदेव आणताय ते स्टेटस असे ठेवू नका. म्हटलं भांडणं होतील, म्हटलं समोरच्याचं नुकसान होईल. जा रे म्हणजे तुला काय करायचं. त्याच्यावरून मग डायरेक्ट सुटले आणि जे मध्ये आलं त्याला चालूच पडून गेलं. मला न्याय पाहिजे, बाकीचं काय नाही. मी डेड बॉडी नाही तर हातात घेणार नाही. मेलो असतो ताई, अक्षरशः मी सुद्धा मेलो असतो. ते कोणालाच बघत नव्हते ताई.
त्यांचे किती म्हणजे किती गुंडागिरी. त्यांनी 600 किलोमीटर बी येऊ शकतो असं स्टेटसमध्ये म्हटलंय, तर हे तर 2 मिनिटाचा रस्ता आहे म्हणे. मी DYSP साक्री विभाग. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपसात गोसावी समाजाची मीटिंग चालू असताना मीटिंगमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळ चालू झाले आणि त्याचं पर्यवसन धमकी आणि त्याच्यानंतर काही बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी 3 लोकांना स्टॅबिंग केलं. चाकूने स्टॅबिंग केल्यामुळे सुरेश गोसावी, देवेंद्र पवार आणि साहिल गोसावी यांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारल्यामुळे सदर घटनेची फिर्याद घेण्याचं काम चालू आहे आणि बाकीचा तपास सुरू आहे. सदर घटनेत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जास्तीत जास्त सखोल तपास करून सर्व आरोपींना लागलीच अटक करणार आहोत. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, पिंपळनेर, धुळे.